बेळगावात पुन्हा एकदा मराठीची गळचिपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कन्नड रक्षक वेदिकेने बेळगाव बंदची हाक देत महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे। शिवसेनेवर देखील बंदी घालावी अशी मागणी देखील यावेळी कन्नड रक्षण वेदिकेने केलेली आहे। पाहूयात। बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिके आक्रमक झाली। महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेवर बंदी घालावी या मागणीसाठी कन्नड रक्षण वेदिकेनं जोरदार आंदोलन करत बेळगाव बंदची हाक दिली। तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी असं आवाहन संजय राऊतांनी केलंय। देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे। हा विषय स्थानिक नाहीये। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि सर्वोच्च न्यायालयात जेव्हा प्रकरण असतं तेव्हा परिस्थिती जैसे थे असते। स्टेटस को मेंटेन करावा लागतो। पण महाराष्ट्र देशाचे गृहमंत्री त्यांनी या विषयाकडे ज्या पद्धतीनं गांभीर्याने पाहायला हवं ते पाहत नाहीत। दुसरा विषय राज्याच्या आमच्या मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस यांचा, त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला हवी। कन्नड रक्षण वेदिके आणि महाराष्ट्र एकीकरण समितीमधला वाद तसा जुनाच आहे। दोन्ही संघटना अनेकदा एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यात। दरम्यान आता महाराष्ट्र एकीकरण समितीवरच बंदी घालण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय। महाराष्ट्र एकीकरण समिती कोणतरी कन्नड संघटना आंदोलन करेल म्हणून बंद होणार नाही। महाराष्ट्र शासन, राज्य सरकार आणि आमचा पक्ष पूर्णपणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीमागे उभा राहील। महाराष्ट्र आणि बेळगाव सीमावादाचं प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे। दरम्यान हे प्रकरण तात्काळ मार्गी लावावं अशी मागणी देखील वारंवार केली जाते। मात्र दुसरीकडे याच मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला कन्नड रक्षण वेदिके संघटनेकडून विरोध होतोय। तसंच महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची देखील मागणी केली जाते। प्रताप नाईक, झी24 तास, बेळगाव।